कथेचं शीर्षक आहे झाड. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. झाड. हातातली बॅग गच्च पकडून मी पडावातून उतरलो. चपला भिजू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत धक्क्यावर पाय ठेवला. माझ्याबरोबर आणखीन थोडे तुरळक प्रवासी उतरले. पडावात गर्दी बिलकुल नव्हती. वेळ संध्याकाळची होती, म्हणजे झगझगीत सोनेरी सूर्यास्ताची देखील नव्हे, नुसताच मळकट उदासवाणा, म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही असा केविलवाणा प्रकाश सगळीकडे भरून राहिला होता. धुक्याचे दगड निसरडे झाले होते. बॅग सावरीत मी धक्का चढून आलो. गच्च पाय ठेवीत क्षणभर वळून पाहिलं. पडाव परत जाण्याच्या तयारीत होता. पाणी चुळूक चुळूक वाजत होतं. क्षणभर, अगदी क्षणभर मनात कालवा कालव झाली. जिथून आलो तिथे आता परत फिरणं नाही. कदाचित कायमचंच. पण मनाला आवर घातला. मी जे करायचं मनात घेतलं होतं त्यात हळवेपणाला जागा नव्हती. इतकी वर्ष भित्रेपणाने, बुजरेपणाने वरिष्ठांचे सारं काही ऐकून घेऊन यस सर करत काढली. मनात धुमसत राहिलो. सगळ्या बाजूंनी विचार करत राहिलो. नको इतका विचार केला, डोके फुटेपर्यंत. सुदैवाने त्या विचारातच संपून गेलो नाही. धाडस करण्याइतपत धीर नशिबाने टिकून राहिला. जीव संधीची वाट पाहत टुकत राहिला. आणि एक दिवस संधी मिळाली. त्या सरशी धुमसत राहिलेल्या शक्तींनी पेट घेतला. मोठा स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये एक जुनं जग जळून खाक झालं आणि नव्या जगाची सुरुवात झाली. हे नवीन पाऊल टाकताना मागचं सारं विसरायला हवं होतं. क्रूरपणे, भावना शून्यपणे. मग तिथे हळवेपणाचा काय उपयोग होता? जे संपलं, तुटलं, ते गेल्याचा शोक कशाला हवा होता? मी निकराने नजर वळवली. परत फिरणाऱ्या पडावाकडे पाठ फिरवली आणि घट्ट मनाने, गच्च पावलाने धक्का चढून वरती आलो. मात्र हे सारं करताना मी आजूबाजूला लक्ष ठेवायला विसरलो नव्हतो. तीक्ष्ण नजरेने मी आजूबाजूचा वेध घेत होतो. आता मी पूर्वीचा सरळमार्गी लाचार कारकून राहिलो नव्हतो. माझ्या काखोटीच्या छोट्या बॅगमध्ये 2,00,000 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या. आता मी कावेबाज, बेरकी, लक्षाधीश झालो होतो. पूर्वी कोणी माझ्याकडे पाहता तर मला त्यात काहीच वाटण्याचं कारण नव्हतं. आज मी लक्षाधीश होतो आणि तसला गैरवाजवी मोकळेपणा मला बिलकुल परवडण्यासारखा नव्हता. माझ्याकडे कुणी पाहत नाही ना, मी बॅग जाणून बुजवून लपवत आहे असं तर कुणाला वाटत नाही ना, हे मी एकदा डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहून घेतलं आणि झपझप निघालो. मला शक्यतो कुणाच्या नजरेला पडायचं नव्हतं. माझं जुनं आयुष्य संपलं होतं. मीच संपवलं होतं. पण नवं अजून सुरू व्हायचं होतं. आणि नव्या जुन्यामधला हा सांधा ठाऊक असलेला एकही साक्षीदार मला नको होता. मी फरारी होतो. ज्या इंजिनियर्सच्या फर्ममध्ये सरकारी योजनांची प्रचंड कामं येतात अशा एका फर्ममध्ये मी कारकून होतो. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा विश्वासू कारकून होतो. माझ्या हातून कधीही नव्या पैशाचीही अफरातफर झालेली नव्हती. कारण अफरातफर करायचीच तर ती एकदाच आणि फार मोठ्या रकमेची असा माझा निश्चय होता. अखेरीस ती संधी आली. आमच्या फर्मच्या तिजोरीत 2,00,000 रुपये येऊन पडले होते. लाच म्हणून मिळालेला, नाहीतर असाच कसला तरी रीतसर हिशोबात दाखवता न येण्याजोगा चोरटा पैसा होता तो. म्हणून तर बँकेत भरला न जाता तो नुसता तिजोरीत लोळत पडला होता. मी फक्त थोडीशी शिताफी केली.
बॉस कोट खुर्चीला अडकवून टॉयलेटला गेला. तेव्हा त्याच्या कोटातली चावी काढून घेऊन ती तिजोरीच्या खालीच टाकून ठेवली. दरम्यान बॉसला चावी सापडली नसती तरी आड माझ्यावर येऊ नये म्हणून. पण तो प्रश्नच आला नाही, कारण मधल्या वेळात चावीची गरज भासलीच नाही. तो जेव्हा मीटिंगसाठी बोर्डरूममध्ये गेला तेव्हा मी पैसे बॅगेमध्ये भरले आणि सरळ धक्क्यावर येऊन बोट पकडली. सारं काही इतक्या सहजपणे झालं की ते तसं घडलं यावर विश्वास देखील बसू नये. पण खरी कामगिरी पुढेच होती. मिळवलेले पैसे पचवणं ही ते मिळवण्यापेक्षा अधिक कठीण गोष्ट होती. मी फरारी झाल्यामुळे अर्थातच माझा गुन्हा सिद्ध झालेला होता. आता फक्त नाव बदलून वेगळं आयुष्य सुरू करणं एवढी एकच गोष्ट माझ्या हातात होती. त्यासाठी मी या आडगावात निदान सध्यापुरता तरी आसरा घेतला होता. इथे शक्य तेवढ्या कमी लोकांच्या नजरेला पडणंच माझ्या हिताचं होतं. एक बस जवळच उभी होती. घाई गर्दी करून बरेचसे लोक तिच्यात चढले, पण मी जरा मागे रेंगाळलो. जवळच विडी काडीचं दुकान होतं. तिथून सिगारेट घेतली. हळूहळू सगळा धक्का रिकामा झाला. मनातून थोडीशी धास्ती वाटू लागली. आपण बस सोडून देण्याचा मूर्खपणा तर केला नाही ना, असं वाटू लागलं. बॅग छातीशी गच्च दाबून धरत मी थोडा वेळ तसाच तिथे उभा राहिलो. आणि अचानक सावल्यामधून एक घोडागाडी पुढे आली. मी दचकून मागे झालो. गाडीवान मला म्हणाला, बसा. मी पाहतच राहिलो. वाढत्या काळोखामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे, पण गाडीवानाचा चेहरा मला पूर्णपणे दिसत नव्हता. मात्र चेहऱ्याची एकच बाजू आणि त्या बाजूच्या डोळ्यातील चमक तेवढंच मला जाणवत होतं. तो अधिक काही बोललाच नाही. कुठे जाणार हे देखील विचारलं नाही. मी गाडीत चढण्याची वाट पाहत तो आपल्या जागेवरच थांबला. मग मीही अधिक काही न बोलता गाडीत चढून बसलो. एका जवळच्याच गावाचं नाव सांगितलं. गाडी चालू झाली. आजूबाजूच्या नीरव शांततेत घोड्यांच्या टापांचा आवाज घुमू लागला. गाडी वळता वळता मी एकदा धक्क्याकडे पाहून घेतलं. धक्क्यावर चिटपाखरू नव्हतं. करडं पाणी अजगरासारखं निस्तब्ध पसरलं होतं. मी सोडलेला किनारा तो तर आता वाढत्या काळोखात दिसेनासाच झाला होता. कुणीतरी माझ्यासाठी मुद्दाम पाठवावा तसा हा गाडीवान मला भेटला होता. मला कुठं जायचं आहे हे कळल्यानंतर त्याने अधेमध्ये फालतू चौकशा बिलकुल केल्या नाहीत. मी त्याला आपणून सांगितलं की मला राहण्यापुरती जागा हवी आहे. तो काही बोलला नाही, परंतु त्याच्या मौनावरूनच का कोण जाणे माझी अगदी पक्की खात्री झाली की अशा एखाद्या ठिकाणी तो मला अचूक नेऊन सोडणारच. काळोख वाढत होता, परंतु वाट गाडीवानाच्या चांगलीच ओळखीची असावी, कारण झाडाझुडपातून दगडाधोंड्यातून जाणाऱ्या अरुंद रस्त्याने तो अत्यंत कौशल्याने गाडी हाणत होता. असं वाटत होतं की नेहमीच्या मळलेल्या वाटेपेक्षा वेगळी अशी ही वाट याने स्वतः शोधून काढलेली आहे. घोडा तर पाखरासारखा धावत होता आणि गाडीच्या दोन्ही बाजूंनी वारं भिरभिरत होतं. बराचसा रस्ता जंगलातून गेला होता आणि काळोखात गुपचूप उभ्या असलेल्या माणसासारखे दिसणारे वृक्ष गाडीजवळून सर्कन नाहीसे होत होते. त्या जंगलातून तसा एकट्याने प्रवास करताना शांततेची भीती वाटत होती. निदान गाडीवानाने तरी काहीतरी बोलावं असं वाटत होतं, पण गाडीवान गप्पच होता. घोड्यासाठी देखील तो काही आवाज काढत नव्हता. अधूनमधून आवाज येत होता, तो फक्त घोड्याच्या टापांचा, पाचोळ्याचा आणि जंगलातून सोसाटणाऱ्या वाऱ्याचा. अखेरीस गाडी अचानकपणे थांबली आणि गाडीवान म्हणाला, इथं चौकशी करा. मी बॅग सांभाळत खाली उतरलो. समोर एक मोडकळीला आलेलं एक मजली घर होतं.
मी गाडी लगेच सोडली नाही. न जाणो इथे व्यवस्था न झाल्यास मला पुढं जावं लागलं असतं तर. बिचकत बिचकतच मी फाटक ढकललं. जुनं गंजलेलं फाटक तक्रार करत उघडलं. मी तिथूनच ओरडून विचारलं, कुणी आहे का? हां, कुणी आहे? उत्तर आलं नाही. माळ्याचं नाहीतर रखवालदाराचं असं कुणाचं घर आढळतं का पाहावं म्हणून मी घराच्या मागच्या बाजूला गेलो. मागच्या बाजूस खरंच एक पडका मांगर होता. मी बाहेरून पुकारल्यानंतर एक जण हातात कंदील घेऊन बाहेर आला. कंदिलाच्या प्रकाशात त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. प्रकाशात उजळली होती ती चेहऱ्याची फक्त एक बाजू. त्या बाजूचा डोळा देखील एका किरणाने चकाकत होता. मी म्हटलं, इथे कुणी असतं का? मला राहायला जागा हवी आहे. कंदीलवाला म्हणाला, इथं कोणीच नसतं. घर रिकामच आहे. तुम्ही राहू शकता. मला आश्चर्य वाटलं, पण एका परीने त्यात नवलाचं काही नव्हतं. घर जरा मोडकळीला आलं असेल तर त्यात कोण राहणार? मालकाने दुसरी जागा घेतली असावी. हा रखवालदार किंवा माळी जो कोणी असेल तो दुसरा काही कामधंदा करून इथेच राहत असावा. अधूनमधून घराकडे पाहत असावा. एवढंच. मी भाड्याची चौकशी केली. पैशांची घाई नाही हो, सावकाश द्या. तो म्हणाला, चला मी घर दाखवतो. तो कंदील घेऊन पुढे निघाला. मी पाठोपाठ गेलो. घर बघायला जाण्याआधी गाडीवानाला मोकळा करावा म्हणून मी पुढच्या दारी आलो. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. दरवाजात गाडीवान नव्हता आणि गाडी देखील नव्हती. मी रस्त्याच्या टोकापर्यंत दूरवर पाहिलं. चिटपाखरूही दिसत नव्हतं. गाडीवान तर केव्हाच गाडी घेऊन गेला असावा, कारण रात्रीच्या शांततेतही गाडीचा आवाज कुठेच ऐकू येत नव्हता. मला इतक्या दूरवर आणून पोहोचल्यानंतर पैसे न घेताच त्याने का म्हणून जावं? तो पैसे घ्यायचे विसरला की मला केवळ इकडे आणून सोडण्यापुरताच तो मला भेटला होता? आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट अचानक माझ्या ध्यानात आली. घराच्या अंगणातच एक उंच झाड होतं. समोर एखादी ताडमाड आकृती दत्त म्हणून उभी राहावी तसं ते झाड जणू काळोखातून एकदम समोर आलं. झाड सरळ सोट उंच वाढलेलं होतं. कसलं होतं मला नाही समजलं. काळोखामुळे असेल, पण दिवसा देखील समजलं असतं असं वाटत नाही, कारण मला झाडांची फारशी माहिती नव्हती. एक मात्र खरं की ते उंच झाड घराच्या अंगणात असं पहारा देत बसलेलं पाहून माझ्या मनावर एकदम दडपण आलं. कंदीलवाल्याने चावी लावून दरवाजा उघडला. घर सारं मोकळंच होतं. भिंती जुनाट होऊन त्यांचे पोपडे उडाले होते. जिथे तिथे कोळिष्टकं माजली होती. गेल्या कित्येक दिवसात इथे कोणी राहिल्याचं दिसतच नव्हतं. जिना चढताना पायऱ्या कुरकुरल्या. कंदिलाच्या प्रकाशात सावल्या भिंतींवर नाचून गेल्या. मला घर आवडलं. सर्वसामान्य जगाचे सारे बंध तोडून माणसातून उठलेल्या माझ्यासारख्याला लपून राहायला उत्तम ढोल होती ती. कंदीलवाल्याला निरोप देऊन मी सरळ आडवा झालो. पोटात भूक होती, पण खाण्याची व्यवस्था जवळपास होण्यासारखी नव्हती. काळोखात अनोळखी ठिकाणी चालत जाऊन हॉटेल शोधून काढण्याचं आणि खरं म्हटलं तर नंतर खाण्याचं देखील त्राण माझ्यात नव्हतं. दिवसभराच्या धावपळीमुळे आणि मनावर ताण पडल्यामुळे मी अतिशय दमून गेलो होतो. हंतरा पांघरायला जवळ फारसं काही नव्हतं. शिवाय हातून गुन्हा घडला असताना मनाला टोचणी लागून राहते. त्यामुळे माणूस झोपेला पारखा होतो म्हणे. त्यातून जागा अनोळखी, घर जुनाट आणि सोबतीला कोणी नाही. पण एवढं सगळं असूनही मी जमिनीला अंग टेकल्याबरोबर मेल्यासारखा गाढ झोपलो. खिडकीतून उन्हं अंगावर आली तेव्हा मी अचानक डोळे उघडले.
काही वेळ मला आपण कुठे आहोत याचाही बोध होईना. मग हळूहळू सगळं आठवू लागलं. तरीही आठवत होतं त्यातलं खरं काय खोटं काय काही लक्षात येत नव्हतं. आदल्या दिवशी घडलेल्या घटना म्हणजे एक भयंकर स्वप्न वाटत होतं. पण विचार करता करता ध्यानात येऊ लागलं की ते भयंकर असलं तरी स्वप्न नव्हतं. आमच्या फर्मचे 2,00,000 रुपये घेऊन मी खरोखरच फरारी झालो होतो आणि स्वतःच्या हाताने माझ्या पूर्वायुष्याला मूठ माती दिली होती. आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी ठळक अक्षरात प्रसिद्ध झाली असेल. पोलीस माझा शोध घेत असणार. मोठ्या प्रयासाने मी मनातून हे विचार काढून टाकले. आता कच खाऊन चालण्यासारखं नव्हतं. मागे वळून पाहणं माझ्या हातात राहिलं नव्हतं. आता धीराने वागणं जरूर होतं, काहीच न झाल्यासारखं. रात्री काही न खाता झोपल्यामुळे आता सडकून भूक लागली होती. मी बाहेर पडलो. फाटकातून बाहेर आल्यानंतर डावीकडे वळलो आणि सरळ नाकासमोर चालत राहिलो. थोडं चालल्यानंतर एक मरतुकडं हॉटेल लागलं. मी सरळ आत गेलो आणि बाकावर बसलो. समोरच एक माणूस पेपर वाचत बसला होता. त्याचा चेहरा पेपराने झाकून गेला होता. फक्त चेहऱ्याची एक कडा दिसत होती आणि एक डोळाच काय तो अर्धामुर्धा दिसत होता. मी चहा सांगितला. तो आला. राहून राहून मला भास होत होता की वर्तमानपत्र आडून दिसणारा तो एक डोळा माझ्याकडे रोखून पाहत होता. खाणेपिणे आटपून मी त्या हॉटेलातून बाहेर पडलो. बिल देताना पायऱ्या उतरताना सारखा एकच भास होत होता. पाठीमागून कुणीतरी आपल्यावर नजर लावलेली आहे. कुणीतरी रोखून बघतंय. त्या भासाने मला बेचैन करून सोडलं. मी घरी परतलो. बॅग उघडली. नोटा जागेवर असल्याची परत एकदा खात्री करून घेतली. मनाची बेचैनी कमी होण्याऐवजी वाढत होती. बाहेर ऊन चढू लागलं होतं. मी जमिनीवर पसरलो. आकाशाचा एक निळा तुकडा पडल्या पडल्या डोळ्यासमोर दिसत होता. ऊन डोळे जाळीत होतं. दमवून टाकणारे विचार डोक्यात थैमान घालत होते. विचारांच्या तंद्रीत पडल्या पडल्या कधी डोळा लागला हे माझं मलाच कळलं नाही. मी एकाएकी जागा झालो. तो कुणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने. कुणीतरी ओक्साबोक्शी अगदी हुंदके देऊन देऊन रडत होतं. आयुष्यातलं अगदी एकच समाधान असावं आणि ते देखील लुटलं जावं अशा दुःखाने ऊर फुटून कोणीतरी रडत होतं. मी कान देऊन ऐकत राहिलो. आता आणखीन एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. जे कुणी रडत होतं त्याचा आवाज फार विचित्र होता. इतका विचित्र की तो धड मानवी देखील वाटत नव्हता. या कल्पनेने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. या भर दुपारच्या वेळेस असं ऊर फोडून अमानुष स्वरात कोण बरं रडत असेल? भूताखेतांविषयी मी आजवर पुष्कळ ऐकलं होतं, पण माझा त्यावर विश्वास नाही असं मी म्हणत नाही, कारण मला आजवर प्रत्यक्ष अनुभव नव्हता. पण आता वाटू लागलं की काल तशा अपरात्री हे आडबाजूचे घर घेताना मी या संबंधात थोडा तरी विचार करायला हवा होता. रडण्याचा आवाज क्षणोक्षणी वाढत होता. वातावरणात मिसळून जात होता. रात्रीच्या वेळी झाडांमधून रातकिडे किर्र असा आवाज करू लागल्यानंतर जसं त्या आवाजाचंच एक वातावरण बनतं तसं ते रडणं सारा आसमंत व्यापून राहिलं. मी उठून खिडकीत उभा राहिलो. आवाजाच्या दिशेने पाहू लागलो. पण त्या रडण्याचं उगमस्थान लक्षात आलं तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अंगणात ते उंच विचित्र झाड उभं होतं, एखाद्या जुन्या पुराण्या थकल्या भागल्या वृद्धासारखं, आणि त्याच्या फांद्यांमधून ते रडणं ऐकू येत होतं. हो, ते झाड रडत होतं. ओक्साबोक्शी रडत होतं. उरी फुटून रडत होतं. झाड रडत होतं.
असंच म्हटलं पाहिजे, कारण तो नुसता त्याच्या पानांच्या सळसळीचा किंवा फांद्या एकमेकींवर घासल्याचा आवाज होता म्हणावं, तर तो आत्ताच का ऐकू यावा? कालपासून एकदाही का ऐकू येऊ नये? ते रडणं ऐकता ऐकता माझ्या अंगावर काटा उभा राहिला. कसले तरी अभद्र विचार मनात जमा झाले. वाटलं की हे रडणं माझ्यासाठी आहे, मी केलेल्या पापासाठी ते रडतंय. आणि तरीही ते रडणं मला प्रत्यक्ष ऐकू येते. या जाणीवेने बेभान होऊन मी कितीतरी वेळ खिडकीत उभा होतो. माझ्या समोरच ते झाड रडत होतं आणि एका अर्थी माझ्या पाठीमागे रडत होतं. मग मी कुठे होतो? माझी जणू स्थळं काळाची शुद्ध नाहीशी झाली होती. हुंदके देत देत ते झाड रडायचं थांबलं. इतका वेळ त्या अकांताने दुमदुमणारं वातावरण आता शांत झालं. पण माझ्या मनाची शांती मात्र पार ढासळली होती. काय करून बसलो होतो मी? माझ्यासाठी जगाने रडावं असं काहीतरी. काल रात्री जमा केलेला माझा धीर आता हळूहळू ओसरू लागला होता. दुसऱ्या दिवशी मी त्याच हॉटेलात जेवायला गेलो. आजही तो कालचाच माणूस तिथे होता, तो पेपरवाला. दुकानात वर्दळ फारशी नव्हती, फक्त तो आणि मी. बाकी सारं सुनं सुनं होतं. मला ती शांतता असह्य झाली. मी त्याच्याजवळ सरकलो आणि बोलू लागलो. त्याची माझ्यावर रोखलेली नजर कायम होती. त्याला जणू बोलण्याची फारशी गरजच नसावी. गरज मलाच होती. माझ्या डोक्यात उठणाऱ्या असंख्य विचारांचा कोलाहल दडपून टाकण्यासाठी मला शब्दांचा नाद हवा होता. तो अधूनमधून तुटक तुटक बोलत होता. त्यात नवीन काहीच सांगण्यासारखं नव्हतं. आपण आपल्याच प्रतिबिंबाशी बोलल्यासारखं मला वाटत होतं. मी त्याला माझ्या राहत्या घराविषयी सांगितलं. विचारलं, तिकडे काही तसा प्रकार म्हणजे भूताटकी वगैरे? भूत? तुम्हाला भूत दिसेल याची भीती वाटते? नजर रोखून तो तर्हावीक म्हणाला. मला भविष्य दिसेल याची का नाही भीती वाटत? हां, तुम्हाला भूत दिसेल याची भीती वाटते, मग भविष्य दिसेल याची का नाही भीती वाटत? भविष्य? ते कसं दिसेल? जसं भूत दिसतं तसंच. ध्यानात घ्या, तुम्ही मध्ये उभे आहात. बोटं नाचवीत तो सांगू लागला. एका बाजूला भूत आहे, ते तुम्हाला कधीतरी दिसू शकतं, भेडसावू शकतं. तसंच तसंच अगदी तसंच दुसऱ्या बाजूला भविष्य आहे. आणि लक्षात ठेवा, भविष्य देखील फार फार भीतीदायक असू शकतं, फार फार भयंकर. भविष्य काळाला घाबरून राहा, भविष्याला घाबरून राहा. मी तिथून ताबडतोब काढता पाया घेतला. तो विचित्र माणूस जे बोलला त्यातलं सगळंच मला समजलं नाही, तरीही त्याला उलट उत्तर देण्याची किंवा काही विचारण्याची माझी छाती झाली नाही. मनातल्या मनात मी फार घाबरून गेलो होतो. मग मला नेमकी कशाची भीती वाटत होती? कुणास ठाऊक. मध्यरात्री मी जागा झालो. तो एका विचित्र आवाजाने, कुणाला तरी धाप लागल्यासारखा, अडकलेल्या श्वासोश्वासासारखा तो आवाज होता. जवळच कुणीतरी होतं खास. आणि जे कोणी होतं ते गुदमरून गेलं होतं. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. मी कसा बसा उठून उभा राहिलो, पण पायातून वारं गेल्यासारखं पाय हलके झाले होते. आता माझी झोप पूर्णपणे उडाली होती. आणि तरीही तो श्वासोश्वास चालूच होता. म्हणजे मला स्वप्न पडलं नव्हतं किंवा भासही होत नव्हता. मी कसा बसा दिव्याच्या बटणापाशी पोचलो. आता नजरेला काय पडेल ते पाहण्याची तयारी ठेवायची अशी मनाची समजूत घालीत मी दिवा लावला. खोलीत दुसरं कोणी नव्हतं. आणि श्वासोश्वास तो तर अजूनही ऐकू येत होता.
अधिकाधिक दबलेला, अडलेला. एकाएकी एक आचका ऐकू आला. तो ऐकून मी खिडकीकडे धाव घेतली आणि माझ्या नजरेला जे पडलं त्याने माझी शुद्ध हरपण्याची वेळ आली. बाहेर स्वच्छ चांदणं पडलं होतं. त्या चांदण्यात ते लंबूटांग झाड उजळून निघालं होतं आणि त्याच्या फांदीला टांगलेल्या फासाला एक माणूस लोंबकळत होता. मी ऐकलेला स्वर हा त्याने दिलेला बहुधा शेवटचा आचका होता. क्षणभर मी जागच्या जागी गोठून गेलो. काय करावं मला काही सुचेना. मग डोकं एकदम काम करू लागलं. मी पळतच मागील दारी गेलो. खोपटाच्या दारावर खटखट आवाज केला. झोपलेल्या माळ्याला उठवलं. मला दिसलेल्या प्रकाराविषयी कसं बसं सांगितलं. त्याला ते नीटसं कळलं की नाही कुणास ठाऊक, पण माझ्या भेदरलेल्या अवताराचा त्याच्यावर परिणाम झाला असावा. त्याने कंदील लावला आणि तो माझ्याबरोबर निघाला. आम्ही दोघे धावत पळतच त्या झाडापाशी येऊन पोचलो. मी बोट दाखवलं. माळ्याने पाहिलं. पुन्हा गोंधळून माझ्याकडे पाहिलं. तसं मी देखील वर पाहिलं. अगदी डोळे ताणून ताणून पाहिलं. पण मघाच्या प्रकाराचा मागमूस देखील आता तिथे नव्हता. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत माळी कंदील घेऊन परत गेला. मी देखील जिना उतरून वर आलो. माझ्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. झाडाला लोंबकळणाऱ्या त्या प्रेताच्या दर्शनाने माझ्या अंगावर आलेला काटा अजून कायम होता. आणि ते प्रेत मात्र तिथून नाहीसं झालं होतं. ती एका बाजूला कलंडलेली मान, ते गळलेले हात, फासाची ती गाठ आणि ते तारवटलेले डोळे. एकदम मला जाणवलं की मी या माणसाला कुठेतरी पाहिलेलं आहे. कोण होता तो? कोण होता? त्या रात्री मी झोपू शकलो नाही. सकाळ झाली तरी पडल्या जागेवरून मी उठू शकलो नाही. माझ्या हातापायातली शक्ती जणू काही कोणी खेचून घेतली होती. अंगाला कापरं भरलं होतं. एक नाव नसलेली भीती माझा पाठपुरावा करत होती. कसा बसा उठलो आणि मी माझी बॅग उघडली. आत 2 लाखांच्या नोटांची बंडलं होती. अजूनही सुरक्षित होती. मी ती बॅग उचलली, छातीशी धरली. मला आधार मिळाल्यासारखं वाटलं. माझं भविष्य या बॅगमध्ये होतं. माझी भीती थोडी कमी झाली. दिवसभरात मी काही बेत रचून ठेवला. मी ते पैसे जमिनीत पुरून ठेवणार होतो. समजा पोलिसांनी मला पकडलं तरी ते पैसे त्यांच्या हातात पडायला नको होते. पैसे आता माझे होते आणि ते दुसऱ्या कुणालाच मिळणार नव्हते. या विचारासरशी मी मागील दारी गेलो. तिथे पुष्कळसं जुनं सामान पडलं होतं. त्यात एक कुदळ होती. बरीच गंजली होती पण माझ्या कामाला चालण्याजोगी होती. मी समाधानाने हसलो. गेल्या 4 दिवसात मी प्रथमच हसलो होतो. आणि या सवेळेला तो रडण्याचा स्वर माझ्या कानावर पडला. प्रथम हलके हलके, अगदी दुरून आल्यासारखा आणि मग वाढत जाणारा, चढता उंच स्वर, हमसून हमसून रडल्याचा. मी झाडापाशी आलो. ते गदागदा हालत होतं आणि स्फुंदून रडत होतं. माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळलं होतं. त्याची जागा पुन्हा भीतीने घेतली होती. का हे सारं मी ओढवून घेतलं स्वतःवर? सरळ नोकरी करीत राहिलो असतो तर निदान मन तरी साफ राहिलं असतं. कुणाची भीती नसते मनात. अर्धी रात्र झाली. मी बॅग घेतली, कुदळ घेतली, पैसे एका कापडी पिशवीत भरले आणि झाडापाशी गेलो. का कोण जाणे, मला त्या झाडाची बिलकुल भीती वाटत नव्हती. वाटत होतं की त्या झाडाला काहीतरी सांगायचं आहे, सुचवायचं आहे. भीती वाटत होती ते जे काही सांगू पाहत होतं त्याची, झाडाची नव्हे. झाडाविषयी तर मला एक प्रकारचं सूक्ष्म आकर्षणच वाटू घालायला लागलं होतं.
मी झाडापाशी गेलो. कुदळीने हळूहळू खणू लागलो, अधेमध्ये थांबत, आजूबाजूची चाहूल घेत. पण सारं काही शांत होतं. माझ्यात या साहसाचा पत्ता कुणाला लागलेला दिसत नव्हता. सारी जमीन चांदण्यात न्हावून निघाली होती. फक्त झाडाची सावली तेवढी एखाद्या गढूळ पाण्याच्या डबक्यासारखी मध्ये साचून राहिली होती. मी पुरेसं खोलवर खणलं आणि इतक्यात एक कापडी पिशवी माझ्या हाताला लागली. कुणीतरी ती जमिनीत पुरून ठेवलेली असावी. मी भोवताली खणलं आणि ती पिशवी बाहेर काढली. त्यात जे दिसलं ते पाहून मला आश्चर्याने वेड लागायची पाळी आली होती. त्या पिशवीत 100-100च्या नोटांची असंख्य पुडकी भरलेली होती. जवळजवळ माझ्याकडे होती तितकीच. मी त्या नोटांना हात देखील लावला नाही. त्या जशाच्या तशा परत ठेवून दिल्या. माझ्या जवळची कागदी पिशवी देखील तिथेच ठेवली. वर परत माती घालून सगळं साफ करून ठेवलं. कुणाला पत्ता देखील लागणार नाही असं सगळं केलं. सगळे सोपस्कार आटपून मी जायला निघालो. सहज वरती लक्ष गेलं. तो तिथे होता, झाडाला टांगलेला, माझ्यापासून फक्त 8-10 फूट अंतरावर. मान एका बाजूला कलंडलेली, जीभ बाहेर आलेली, डोळे वटारलेले, मान फासात अडकलेली आणि देह जमिनीपासून 14-15 फुटांवर लोंबकळत असलेला. मी जीव घेऊन तिथून पळत सुटलो. वर येऊन जमिनीवर अंग टाकलं तरी माझ्या छातीतली धडधड थांबली नव्हती. सकाळ होईपर्यंत माझा जीव अधिकच हल्लक झाला होता. एकसारखं वाटत होतं कुणीतरी आपल्याकडे पाहतंय, कुणी आपल्याकडे बोट दाखवत आहे. पैसे तर मी जमिनीत लपवलेच होते, पण तरी देखील मनाला सुरक्षितता वाटेना. मी संबंध दिवस बाहेरच पडलो नाही. पण घरात राहूनही भीती कमी होत नव्हती. सुरक्षित वाटत नव्हतं. वाटायचं आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवली आहे. ते पाळत ठेवणारे समोरच आहे आणि त्याच्याच नजर कैदेत आपण आहोत. दुसऱ्या दिवशी नाईलाजाने जेवायला जावंसं लागलं. पण मी माझी नेहमीची वेळ बदलून जेवायला गेलो. मला कुणाला टाळायचं होतं. कुणाच ठाऊक. पण कुणाचा भरोसा वाटत नव्हता एवढं मात्र खरं. आणि तरीही तो तिथे होताच. तो पेपरवाला माणूस. पण आज तो माझ्याशी बोलला देखील नाही. दारात पाऊल टाकताच त्याने एकदा माझ्याकडे रोखून पाहिलं आणि तो समोरच्या माणसाशी काहीतरी कुजबुजू लागला. आणि बाप रे, त्याच्या समोरच्या माणसाकडे पाहिलं आणि मला धसकाच बसला. तो पोलीस इन्स्पेक्टर होता. त्याच्या शेजारी पोलीस कॉन्स्टेबल बसला होता. त्या पेपरवाल्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि तो त्यांच्याशी बोलू लागला हलक्या आवाजात. मग मात्र मला तिथे बसवेना. एव्हाना मी मागवलेलं ताट आलं होतं, परंतु मी त्याला बोट देखील लावलं नाही. मी जागचा उठलो आणि तसाच हॉटेलच्या बाहेर पडलो. अशा वागण्याने माझ्याकडे लोकांचं अधिकच लक्ष जाईल इतका साधा विचार देखील तेव्हा मला सुचला नाही. मी एका तंद्रीत होतो, गुंगीत होतो. पाठीमागे वळून पाहण्याचा धीर देखील मला होत नव्हता. पोलीस गावात आले होते माझ्यासाठी. नक्की माझ्यासाठीच. आजवर मनात जमून आलेल्या भीतीचं जणू अक्राळ विक्राळ चक्रीवादळ उठलं. त्या वावटळीने मला घेरून टाकलं. पोलीस, 2 लाख रुपये, फरारी, बेअब्रू, कुजबुजणारे लोक, बोटं दाखवणारे लोक, हसणारे लोक, फक्त हसणारे. माझ्यासाठी रडणारं कुणी नाही. कसं? एक आहे, ते झाड रडेल माझ्यासाठी. ते झाडच मला आसरा देईल. मला माझ्या मनासमोर एक चित्र आकार घेऊ लागलं. लोंबकळणारी मान, फासाची दोरी, तारवटलेले डोळे, सुटका,
आरोपातून, संशयातून, क्षणाक्षणाला जीव कुरतडणाऱ्या या भीतीपासून सुटका. सुटका. ते झाडच मला आसरा. सुटका. भीतीपासून ते झाडच मला. मी मागील दारी पडलेल्या अडगळीतून एक दोरी शोधून काढली. झाडावर चढलो. झाडाला फास नीट बांधला. दोरी मानेभोवती आवळली. झाडाचा आधार सोडला. श्वास गुदमरू लागला. आणि त्या भयंकर क्षणी मला एकदम एक उलगडा झाला. रात्रीच्या वेळेत झाडाला टांगलेलं ते प्रेत, त्याचे ते डोळे, ते मला ओळखीचे वाटले होते. ते डोळे माझेच होते. तो देह माझाच होता. झाडाखाली पुरलेले ते पैसे देखील माझेच होते. आणि मला इथे आणून सोडणारा तो गाडीवाला, तो कंदीलवाला, तो पेपरवाला, सारे खरोखरच मला दिसले होते तसे होते का? की मीच स्वतःला घाबरवत होतो. स्वतःच्या सावल्यांना भूत समजत होतो. भूत की त्याच्या इतकंच भीषण भविष्य. त्या भयानक क्षणी या साऱ्याचा उलगडा होतोय न होतोय असं मला वाटलं. आणि दुसऱ्या क्षणी माझा प्राण गेला.